अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी FIR दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार आज बारामती तालुका पोलीस स्टेशनला जाणार आहेत। पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांनी मोठी गर्दी केली आहे। दरम्यान या प्रकरणी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार रोहित पवार आणि अमोल मिटकरींनी FIR दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी FIR नोंदवून घेण्यास नकार दिला होता। यावरून पोलीस आणि रोहित पवारांमध्ये वादही झाला होता। त्यानंतर आज ते बारामतीमध्ये दाखल होणार आहेत FIR करण्यासाठी। DGCA तसंच VSR कंपनी विरोधात तक्रार करण्यासाठी काल ते मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला हजर झाले होते, मात्र तिथे पोलीस आणि त्यांच्यात वाद झाला होता। बारामती तालुका पोलीस स्टेशन बाहेर राजेंद्र पवार पोहोचले, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। आपल्यासोबत राजेंद्र पवार आहेत, ते या ठिकाणी बारामतीकर म्हणून दाखल झालेले आहेत। त्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत। बारामतीकर म्हणून तुम्ही दाखल झालात, ते रोहितदादा मांडतायत, सतत मांडतायत आणि त्यांना त्या बाबतीत काही प्रमाणात यशही येतं आहे। परंतु मला वाटतं की जो मोकळेपणा पाहिजे सरकारमध्ये किंवा त्यांच्या मागण्यात, तो दिसत नाही, एवढाच विषय। अधिवेशन पण सुरू आहे, कोणच बोलायला तयार नाही या सगळ्या घटनेसंदर्भात। रोहित दादा तर तुम्हीच समजून घ्या ना त्याचा अर्थ काय चाललंय ते। आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत राजेंद्र पवार होते आणि या ठिकाणी बारामतीकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात रोहित पवार आता आपलं म्हणणं जे आहे ते, त्याचबरोबर काय तक्रार अर्ज जो आहे तो या ठिकाणी दाखल करणार आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर साम TV बारामती। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी आता रोहित पवार, अमोल मिटकरी आज बारामतीच्या तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार आहेत, FIR नोंदवणार आहेत। एवढंच आहे की आदरणीय दादांचा जो ॲक्सिडेंट झाला होता त्याची सखोल अशी चौकशी ही झालीच पाहिजे आणि त्याच्यासाठी आदरणीय रोहित दादा हे जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत आहेत की त्या ज्यांनी कोणी हा गुन्हा केलेला आहे की त्याच्यावरती गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे। रोहितदादा यासाठी पहिल्यापासून प्रयत्न करतात। आत्ताच DGCAचा अहवाल आला आणि त्या अहवालामध्ये हे निष्पन्न झालं की रोहितदादांनी जेवढे आरोप केले ते सिद्ध झालेले दिसत आहेत। तर त्यामुळे काल त्यांनी फार मोठा प्रयत्न केला। आज बारामतीकर म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी स्वस्फूर्तीने इथे जमा आहोत। दादासाठी आम्ही न्याय मिळवून देणार, दादासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढणार। दादावर जो अपघात का घात ह्या प्रश्नाचा जोपर्यंत आम्हाला उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही दादासाठी आम्ही लढत राहणार।